नमस्कार ॲस्पिरंट, वेलकम टू शैलेश नोटबुक चॅनल. तर इथे आपण MST-CET मॅथेमॅटिक्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच MCQ प्रॅक्टिस इझी पद्धतीने शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस सेशन. हॅलो. तर क्वेश्चन रीड करूया आपण. A random variable x has a PMA. Probability of x is equal to 4cx upon 2 raised to 4 where x ची लिमिट काय आहे 0, 1, 2, 3, 4 and mu and sigma square are mean and variance respectively of a random variable x. Then तुम्हाला mu आणि sigma squareच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायच्यात कोणती असेल ती याच्यासाठी. मग इथे तुम्हाला हा क्वेश्चन रीड केल्यावरच याचं आन्सर येतं. बघा खूप सिंपल आहे की तुम्हाला एक्सची रेंज काय दिलेली आहे 0, 1, 2, 3, 4 आणि इथे एक्स काय आहे तुमचा रँडम व्हेरिएबल आहे आणि त्याचा PMF गिवन दिलेला आहे. PMF गिवन दिला आहे. PMF म्हणजे काय तर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आणि प्रोबॅबिलिटी मास फंक्शन्स तेव्हा देतात जेव्हा तुमचं फंक्शन हे डिस्क्रीट असेल. डिस्क्रीट म्हणजे त्याची रेंज ही पर्टिक्युलर फिक्स असते. म्हणजे इथे 0 to 4 पर्यंतच आहे, त्याच्या पुढे नाही. किंवा या रेंजमध्ये सिक्वेन्स आहे ना नंबर्सचा तो सिमिलर सेम असतो. तो चेंजेस होत नाही. म्हणजे 0, 1, 2, 3, 4 ॲज सो ऑन 4 पर्यंत आहे. अशी आधीमध्ये कोणतीही संख्या आलेली नाहीये. मग असंच तुम्हाला दिलेलं असतं डिस्क्रीटमध्ये. मग डिस्क्रीट असेल तर सिम्पली डिस्क्रीटचा म्हणजेच मीन कसा फाइंड आउट करतात तर मिडल नंबर हा त्याचा मीन असतो. मग याचा मिडल नंबर काय आहे 2 आहे. म्हणजे मीन काय झाला काय झाला 2. मग 2 आहे ऑप्शन Aमध्ये, Bमध्ये आणि Dमध्ये. मग तुम्हाला फाइंड आउट करायचे व्हेरियन्स काय असेल म्हणजे सिग्मा स्क्वेअर काय असेल. मग सिग्मा स्क्वेअर सिंपल आहे. या प्रत्येक नंबरमध्ये कितीचा गॅप आहे 0 to 1 मध्ये 1चा गॅप आहे, 1 to 2 मध्ये 1चा गॅप आहे. सिमिलरली 2 to 3 मध्ये आणि 3 to 4 मध्ये पण 1चाच गॅप आहे. म्हणजे तुमचा व्हेरियन्स काय झाला 1 झाला. बरोबर. मग याचा आन्सर काय येतंय तर ऑप्शन नंबर बी. पण हे झालं ओरली आन्सर. आता सॉल्व्ह करून याचा आन्सर कसा फाइंड आउट करायचं ते आपण बघूया. तर याचं सोल्युशन कसं लिहायचं तर सोल्युशन असं येईल तुम्हाला एक्स इज अ रँडम व्हेरिएबल असेल तर त्याचा PMF तुम्हाला गिवन आहे. PMF ऑफ एक्स विच इज इक्वल टू काय गिवन आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 4cx अपॉन 2 raised to 4. याच्यामध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 0, 1, 2, 3 आणि 4. मग तुम्हाला आता काय करायचे प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला या PMFच्या फॉर्म्युलामध्ये PMFच्या टर्ममध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करायचे आणि त्याचा आन्सर फाइंड आउट करायचे. आणि त्या आन्सरशी जेव्हा आपण समेशन करणार तेव्हा तुम्हाला मीन येणार आणि मग तुम्ही पुढे व्हेरियन्स फाइंड आउट करू शकता. मग आता एक्स प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज इक्वल टू 0 घेतलं आपण तर आता इथे 4c0 या एक्सच्या जागी 0 पुट केलं अपॉन 2 raised to 4. फाइंड आउट करा. जेव्हा 4c0 असतं तेव्हा त्याचं आन्सर 1 येतं आणि 2 raised to 4 जेव्हा 0 असतो बेसला तेव्हा त्याचं आन्सर 1 येतं. आणि जेव्हा 2 raised to 4ची 2 raised to 4चं काय आन्सर आलं 2 ची पॉवर 4 विच इज इक्वल टू 16. मग हे झालं फर्स्टचं. सेकंडसाठी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज इक्वल टू 0. इथे कसं फाइंड आउट करणार 4c1 आणि 2 raised to अपॉन 2 raised to 4. इथेही सेम डिनॉमिनेटर 16च येणार. पण इथे 4c1 जेव्हा 1 असतो बेस तेव्हा त्याचा आन्सर हाच नंबर असतो. म्हणजे इथे किती आलं 4च आलं 4/16. थर्ड याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज इक्वल टू 1 पुट केलं. इथे 1 पुट केलेलं सॉरी इथे 1 पुट केलेलं. इथे 1 पुट केलेलं इथे 2 पुट करतोय आपण. बघा 4c2 2 raised to 4 विच इज इक्वल टू 4c2 ला कसं लिहितो आपण तर बघा 4 फॅक्टोरियल अपॉन 4 minus 2 4 minus 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल आता नंतर मल्टिप्लाय बाय 2 फॅक्टोरियल अपॉन हे 2 raised to 4 ॲज इट इज. या टर्मला न्यूमरेटरच्या टर्मला आपण असं एक्सप्रेस करतो. मग याच्यानुसार आन्सर फाइंड आउट करायचं. मग 4 फॅक्टोरियलला तुम्ही
पुढे असे एक्सटेंड करू शकता 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल पर्यंत स्टॉप करा, बिकॉज ऑफ इथे डिनॉमिनेटरला 2 फॅक्टोरियल आहे ते कॅन्सल करता येईल. 4 - 2 2 फॅक्टोरियल आणि ह्या 2ला आता तुम्ही असंही लिहू शकता ना, 2 × 1 बरोबर. आणि हे 2ची पॉवर 4 काय आली 16 झालं. मग आता हे 2 फॅक्टोरियल कॅन्सल, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 म्हणजे 3 × 2 = 6/16. प्रोबॅबिलिटी ऑफ x = 2 काय आलं तर 6/16 हे आलं. आता x = 3 पुट करायचे. प्रोबॅबिलिटी ऑफ x = 3 पुट केल्यावर 4c3/2⁴ आता बघा याला कसं करणार, सेम 4 फॅक्टोरियल 4 - 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल अपॉन 2⁴ 4 × 3 फॅक्टोरियल अपॉन 4 - 3 1च राहतं, मग 1 फॅक्टोरियलचा आन्सर पण 1च येतं. मग हे डिनॉमिनेटरचं 3 फॅक्टोरियल ॲज इट इज, 2⁴ काय आलं 16, 3 फॅक्टोरियल कॅन्सल, याचं आन्सर आलं 4/16 राईट. पुढे प्रोबॅबिलिटी ऑफ x = 4, द लास्ट 4c4/2⁴ 4c4 असं असेल तेव्हा याचं हे आन्सर 1 येतं आणि 2ची पॉवर 16. मग हे आलं तुमचं 4चं आन्सर. जे तुम्हाला या 5ही प्रोबॅबिलिटीची तुम्ही फाइंड आउट केली, 5ही रँडम व्हेरिएबल्सची प्रोबॅबिलिटी तुम्ही फाइंड आउट केली. प्रोबॅबिलिटी ऑफ x = 0 1/16, प्रोबॅबिलिटी ऑफ x = 1 4/16, प्रोबॅबिलिटी ऑफ x = 2 6/16, प्रोबॅबिलिटी ऑफ x = 3 4/16, प्रोबॅबिलिटी ऑफ x = 4 1/16. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे मीन. काय फाइंड आउट करायचं आहे, मीन म्हणजेच म्यू. मग म्यूचा फॉर्म्युला काय आहे बघा, समेशन ऑफ xi इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ xi हा फॉर्म्युला आहे. मग इथे आयची रेंज तुमची स्टार्ट होते 0 पासून ते लास्ट एंड 4 पर्यंत बरोबर. मग आता तुम्हाला फक्त इथे या फॉर्म्युल्याला एक्सटेंड करायचे. xi काय आहे, जर तुमचा फर्स्ट x1 असेल तर x1 काय आता तुमचा 0 × प्रोबॅबिलिटी ऑफ x = 0ची प्रोबॅबिलिटी काय आलेली तर 0ची प्रोबॅबिलिटी आलेली 1/16. मग इथे येणार 1/16 प्लस समेशन आहे प्लस नंतर काय आहे x काय होता 1 × 1ची प्रोबॅबिलिटी काय आलेली, 1ची प्रोबॅबिलिटी बघा, 1ची प्रोबॅबिलिटी आलेली 4/16 सिमिलरली 2 × हे x म्हणजे हे आहे x = 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x = 2 काय आली, प्रोबॅबिलिटी ऑफ x = 2 आली 6/16. मग पुट करा 6/16 प्लस 3 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x = 3 काय आली तर 4/16 इथे बघा आणि पुढे 4 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x = 4 काय आहे 1/16 तर सिम्पल आहे. याचं कॅल्क्युलेशन फाइंड आउट करायचे, बस कॅल्क्युलेशन काढायचं, मग तुम्हाला मीनची व्हॅल्यू येणार. एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 हे 0च होणार. इथे 4/16 ॲज इट इज, 4/16 1 = 4/16, इथे 6 2 = 12 12/16, पुढे 4 3 = 12/16 प्लस 4 1 = 4/16. सगळ्यांचा बेस सेम आहे 16 ॲज इट इज लिहायचा. पुढे न्यूमरेटरची ॲडिशन करायची. 12 + 12 24, 24 + 4 28, 28 आणि 4 32, 32/16 याला रिड्यूस करा. 16 1 = 16 2 म्हणजे 2 आला आन्सर. देअरफॉर
म्यू इज इक्वल टू मीन इज इक्वल टू काय आला तुमचा मीन 2. हा तुम्ही सॉल्व केला. डायरेक्टली कसा फाइंड आउट करायचा ते मी सांगितलेलं, पण हा तुम्ही सॉल्व करून फाइंड केलात. मग आता व्हेरियन्स कसं फाइंड करणार? तर व्हेरियन्ससाठी पण एक फॉर्म्युला आहे. व्हेरियन्स फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. या मीनला आहे ना, म्यूला तुम्ही असंही रिप्रेझेंट करता, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स म्हणूनही रिप्रेझेंट करता मीनला. म्यू आता तुम्हाला व्हेरियन्ससाठी मग काय फॉर्म्युला आहे? मग व्हेरियन्ससाठी फॉर्म्युला आहे एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेशन ऑफ एक्स म्हणजे मीनचा द होल स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे व्हेरियन्सचा म्हणजेच सिग्मा स्क्वेअरचा. बरोबर. मग आता तुम्हाला एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर माहीत नाही, मग ते कसं फाइंड आउट करायचं? ते पण सिम्पल आहे. आपण या फॉर्म्युल्यामध्येच फाइंड आउट करूया. बघा कसं करणार? तर आता एक्स स्क्वेअर एक्सपेक्टेशन ऑफ इथे आधी त्याचा फॉर्म्युला बघा काय आहे. एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स आय. हे ॲज इट इज पी ऑफ एक्स आय ॲज इट इज येणार, फक्त इथे एक्स आयचा स्क्वेअर येणार. सिमिलरली या मागाच्या फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही बघितलं मीनच्या, तर तिथे फक्त एक्स आय होतं, इथे फक्त स्क्वेअर लागणार तुम्ही या एक्स आय स्क्वेअरच्या टाईमला. आणि मग तुम्हाला व्हॅल्यूज फक्त एक्स आयची व्हॅल्यूजचा स्क्वेअर करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे? 0चा स्क्वेअर इंटू 1/16 प्लस 1चा स्क्वेअर इंटू 1 सोबत काय होती प्रोबॅबिलिटी? 4/16. ओके, 4/16 प्लस 2चा स्क्वेअर इंटू 2 सोबत काय होती प्रोबॅबिलिटी? 6/16. 6/16 3चा स्क्वेअर इंटू 4/16 प्लस 4चा स्क्वेअर इंटू 1/16 हीच होती ना? येस. नाव ही झालं तुमचं एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर. बरोबर, हा झाला तुमचा एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला मायनस करायचं आहे एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. एक्सपेक्टेशन ऑफ एक्स काय आलं? म्हणजेच मीन काय आला तुमचा? एक्सपेक्टेशन ऑफ एक्स म्हणजेच मीन काय आला? 2 आला. मग या 2चा होल स्क्वेअर, 2चा स्क्वेअर फाइंड आउट मायनस करायचा आहे, तेव्हा तुम्हाला व्हेरियन्स येणार. मग याला सिम्प्लिफाय करा. एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 हे 0 होणार. हे 4/16 ॲज इट इज राहणार. बरोबर. पुढे इथे 2चा स्क्वेअर 4, 4 6 जा 24, 24/16 प्लस 3चा स्क्वेअर 9, 9 4 जा 36/16 प्लस 4चा स्क्वेअर 16, 16/16 मायनस 2चा स्क्वेअर काय आहे? 4. मग याला अजून सिम्प्लिफाय करा. ह्या सर्वांचा बेस जर या सगळ्यांचा बेस जर 16 असेल तर कॉमन लिहा त्याला आणि न्यूमरेटरशी ॲडिशन करा. 16 प्लस 4 यांची ॲडिशन केली तर 40 आणि 16 6 4 10 40 ही पण 40 येईल. बरोबर ना? 40 प्लस 40 किती झाले? 80/16 मायनस 4. मग याला आता डिवाइड आधी करून घ्या. मग 16 1 जा 16, 16 5 जा 80. मग पुढे काय आलं? 5 - 4. मग 5 - 4 किती येतं? 1. हा 1 झाला तुमचा व्हेरियन्स विच इज सिग्मा स्क्वेअर. हाही तुम्ही फाइंड आउट केलात. बरोबर. मग सिग्मा स्क्वेअर म्हणजेच व्हेरियन्स काय आला? 1. म्हणजे तुमचा आन्सर आलं म्यू इज इक्वल टू 2 अँड सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू 1. ऑप्शन बी हे तुमचं आलं सोल्युशन या MCQचं. मोर सच प्रॅक्टिस व्हिडिओज पाहण्यासाठी शैलेश नोटबुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.